आपल्यावर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, पुणे शहरामध्ये जोरदार गर्दी आहे, जंगी स्वागत होत आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागेल. लावावं लागेल सरकारला, कारण सरकार करू पाहत होतं, मला अडचणीत आणू पाहत होतं, मला उघडं पाडू पाहत होतं, पण माझा मायबाप करोडो मराठा समाज उघडा पडू देऊ शकत नाही. गरीब मराठी माझ्या बाजूने आहेत. गरीब मराठी करोडो खवळून उठलेत. काल परवापासून यांनी बातम्या उठवल्यात माझ्या विरोधात. कुठं दौरा गुंडाळायला लागला, कुठं रिस्पॉन्सच नाही, काहीच नाही. त्याला म्हणा बघ, एवढं सरकारचं ऐकायचं नसतं. आपण लोकशाही मानणारे लोक आहेत. लोकशाहीत अन्यायाच्या विरुद्ध बोलायला लागतं, अन्याय करणाऱ्याला झापायला लागतं आणि न्याय मागणाऱ्याच्या बाजूने उभं राहावं लागतं. याला व्यासपीठ म्हणलं जातं. कोणचं व्यासपीठ घेऊन बसला भाऊ की हे नाही ते नाही, आणि हेच सगळ्या पक्षातल्या लोकांनी मला बेजार करायचं ठरवलं होतं. माझा समाजाने मला उघडं पडू दिलं नाही, देणार सुद्धा नाही. बघा आता कात्रजचा घाट दाखवणार का? पुरे जर आरक्षण नाही दिलं तर मी त्याच भाषेत बोलतोय पुन्हा, तर पुरे सुपडा साफ करणार, सोडणार नाही. माझे गरीब मराठी गरीब मराठ्यांना माझी विनंती आहे, मी तुमच्या लेकरासाठी लढतो. माझा काही पण नाहीये, फक्त सगळ्या गरीब मराठ्यांनी, सगळ्या व्यावसायिक शिक्षक असणाऱ्या नोकरीत मराठ्यांनी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडा. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, सगळ्या घराच्या बाहेर पडा. राणींची मुलं तुम्हाला असं म्हणाले की तुम्ही मोहम्मद अली जिना आहात, राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय, त्या काळातले तुम्ही? नाही, जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या चपला बनून काम करणार आहेत त्यांना नाही उत्तर देत मी दादांना पुन्हा सांगतो की मी सन्मान करतो तुमचा, जरा खर्च घ्या. पुन्हा सांगतो, माझा गरीब मराठ्यांना मात्र माझी विनंती की बाहेर पडा, घराच्या बाहेर पडा. यांनी मला घेरलंय, उघडं पडायचं ठरवलंय. तुमचे लेकरं आयुष्यासाठी मोठं करायसाठी मी काम करतोय, आणि हे सरकार लोक, राजकारणी लोक तुमच्या लेकरांचं आयुष्याचं वाटोळं व्हावं म्हणून काम करायला लागलेत. म्हणून घराच्या बाहेर पडा प्लीज, माझी विनंती. 88 मध्ये उमेदवार उभे करणार सगळ्या जाती धर्माची, नाही दिलं तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.